नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतात कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो? भारतात 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या सौरभ उन्नाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे? नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौरभ उन्नाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सौरभ उन्नाळकरने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? नेमबाजी या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे। कवी विनोद कुमार शुक्ल यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? कवी विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे। स्वदेश दर्शन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? स्वदेश दर्शन योजना पर्यटन मंत्रालयाने सुरू केली। देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबई येथे धावणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच एक मध्यम मोठा युरेशियन गोशॉक पक्षी आढळला? महाराष्ट्रातील तानसा वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच एक मध्यम मोठा युरेशियन गोशॉक पक्षी आढळला। कोणत्या देशाची कॅन्डेला कंपनी मुंबईमध्ये पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे? स्वीडन या देशाची कॅन्डेला कंपनी मुंबईमध्ये पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे। भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक सिंग ठाकूर यांची निवड झाली आहे। कोणत्या लष्करी जहाज बांधणी कंपनीने स्वदेशी तवश्या युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण केले आहे? गोवा शिपयार्ड लिमिटेड या लष्करी जहाज बांधणी कंपनीने स्वदेशी तवश्या युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण केले आहे। भारत कोणत्या देशामध्ये खंजर सराव नुकताच पार पडला आहे? भारत आणि किर्गिझस्तान या देशांमध्ये खंजर सराव नुकताच पार पडला आहे। IMFच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये किती ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे? IMFच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये 4.3 ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे। कोणत्या IITने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे? IIT मद्रासने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे। कोणत्या संस्थेने संयुक्त राष्ट्रांचा जागतिक जल विकास अहवाल 2025 प्रकाशित केला आहे? संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को या संस्थेने संयुक्त राष्ट्राचा जागतिक जल विकास अहवाल 2025 प्रकाशित केला आहे। जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो। कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन 2025 अभियान सुरू होत आहे? हरियाणा या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन 2025 अभियान सुरू होत आहे। भारताच्या सार्वजनिक बँकांनी 2023-24 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक किती लाख कोटी निव्वळ नफा नोंदवला आहे? भारताच्या सार्वजनिक बँकांनी 2023-24 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक
1.41 लाख कोटी निव्वळ नफा नोंदविला आहे. कोणत्या देशाने 2025 सागरी ड्रॅगन सराव आयोजित केला होता? अमेरिका या देशाने 2025 सागरी ड्रॅगन सराव आयोजित केला होता. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी गंभीर नदी प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी गंभीर नदी प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आहे. राष्ट्रीय वन्यजीव आरोग्य धोरण NWSP कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? राष्ट्रीय वन्यजीव आरोग्य धोरण सेंट्रल झू अथॉरिटी या संस्थेने सुरू केले आहे. कोणते राज्य विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे? पंजाब हे राज्य विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. चॅलेंजर 150 हा कोणत्या संस्थेने मान्यता दिलेला जागतिक खोल समुद्र संशोधन उपक्रम आहे? चॅलेंजर 150 हा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को या संस्थेने मान्यता दिलेला जागतिक खोल समुद्र संशोधन उपक्रम आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.